अगं हो हो, तुटेल तो फोन. अजिबात इच्छा नाहीये कुणाशी बोलायची. काय समजतो हा स्वतःला? ओमचा फोन आहे. ईशा, तुला कळत नाहीये का मी काय म्हणतेय ते? मी मराठीत सांगितलं ना. हो मला तुझं म्हणणं पटतंय, पण अगं त्याचा पण काहीतरी प्रॉब्लेम असेल. हे कदाचित तेच सांगायला तो फोन करत असेल. तू एकदा त्याचं म्हणणं तरी ऐकून घे ना प्लीज. प्लीज. ठीक आहे, मी बोलते. ठीक आहे. हॅलो. थँक गॉड तू फोन उचललास. काय झालं तुला? बरी आहेस ना तू? बरी आहेस ना? बरी आहेस ना? आणि काय झालंय हे मला विचारायच्या आधी हा प्रश्न तू स्वतःला विचारावास असं नाही वाटत तुला? काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? इतकं कॅज्युअली कसं घेऊ शकतोस तू सगळं? हो, तुला काय वाटतंय? तू कसाही वागलास तरी चालेल? मला टेकन फॉर ग्रांटेड धरायचं नाही. हा, मी मूर्ख नाहीये. तिकडे मी 2 तास हॉटेलमध्ये तुझी वाट बघतेय. सतत तुझा विचार करतेय. तुला भेटायचं म्हणून कुठले कपडे घालायचे, काय केलं म्हणजे तुला बरं वाटेल ह्याचा विचार करतेय. तू हॉटेलला गेली होतीस का? आय एम सॉरी. ऍक्च्युली मी विश्वास ठेवला ना तुझ्यावर, हे चुकलं माझं. अगं पण मी येणारच नव्हतो. मी तुला फोन करत होतो, तू फोन उचलला नाहीस म्हणून मी SMS सुद्धा केला होता तुला. प्लीज खोटं बोलू नकोस. मला काहीही SMS वगैरे आलेला नाहीये. हो, तू कोण समजतो स्वतःला? समोरच्या वेळेला त्याच्या भावनांना काही किंमत आहे तुझ्या लेखी का नाही? आणि मला माहित नाही तुला याच्या आधी कोणी सांगितलंय का नाही, बट यू हॅव फेल्ड मी. तू टेरिबली हर्ट केलंयस मला. ओ, मी 2 तास तिथे हॉटेलमध्ये एकटी होते. आसपासचे सगळे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते. त्या वेटरने माझा अपमान केला. दिस इज जस्ट टू मच. आणि मी नाही सहन करू शकत. ओके, यू नो व्हॉट, मला एक कारण सांग मी तुला पुन्हा भेटण्याचं. ज्या माणसाने मला इतकं ह्युमिलिएट केलं ना, त्याला परत येऊन भेटण्याची मला काही इच्छा नाहीये. हो, हॅलो. अश्विनी पुन्हा फोन कट केला. अमेझिंग. आता स्विच ऑफ आहे. आता मिस्टर ओम चौधरी, यापुढे आयुष्यात मला परत फोन करायचा नाही. मी शेवटचं सांगते. मी 2 तास तिथे हॉटेलमध्ये एकटी होते. आसपासचे सगळे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते. त्या वेटरने माझा अपमान केला. दिस इज जस्ट टू मच. मला माहित नाही तुला याच्या आधी कोणी सांगितलंय का नाही, बट यू हॅव फेल्ड. तू का मला फुकटचे सल्ले देतेस? तू झोप ना यार जाऊन. अगं तू अशी असताना झोप लागेल का मला? मग जा ना, तिकडे काय करायचं ते कर तू. ईशा, एवढा राग बरा नाहीये ग. एक मिनिट बस. मला कळतंय काय चांगलं आणि काय वाईट ते. माझ्याशी बोलताना फोन कट केला त्याने. आयुष्यात माझ्याशी इतकं घाणेरडं कुणीही वागलेलं नाही अश्विनी. मला इतकं घाण वाटतंय ना, असं किडा मुंगी असल्यासारखं वाटतंय मला. मला भांडायचंय आता, आणि मला ज्याच्याशी भांडायचंय तो माणूस कंप्लीट गप्प झालाय. मी काय करू? मी समजू शकते तुला, पण आता तू प्लीज शांत राहा.
आणि नसेल जमत ना ते तर ओमला फोन कर आणि वाटेल ते बोल, त्याला राग काढ त्याच्यावरती, म्हणजे तुला बरं वाटेल. काय भाऊ, काय झोप लागा ना वाटतं? हा, झोप नाही लागत आहे? नाही. घ्या थोडं, घ्या पोटातले मळमळ कमी घ्या. मी इथे दारू पिताय? दारू नाहीये, सोडा आहे. मी दारू सोडली. नाही 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 नाही. अहो मी दारू, शपथ घेऊन सांगतो, मी दारू सोडली. तर आपलं एक तत्व आहे, प्रत्येक गोष्ट आपलं नियंत्रण असायला. आता दारूच्या बाबतीत जेव्हा मला कळलं की आपलं दारू कम्प्लीट नियंत्रण आहे, लगेच दारू सुरू करायची. हो, त्या मॅडमची गोष्ट कळली आपल्याला, लय वाईट वाटलं आपल्याला. आश्चर्य असं वाटतं, एवढी शिकली सवरलेली मॅडम अहो घरात लाटणं असेल का नाही? नवरा अंगावर धावून आला का दणक्यात कपडावर घालायचं लाटणं. हा, मग एखादा माणूस जनावरासारखा वागतो म्हणल्यानंतर दुसऱ्या माणसानं जनावरासारखं वागितलंच पाहिजे. अहो त्याशिवाय माणूस जगणार कसा? अच्छा, म्हणजे माझं तुमच्याशी भांडण झालं तर तुम्ही माझ्याशी जनावरासारखं वागणार? काय बोलताय भाऊ तुम्ही? तुमच्याशी भांडण शक्य तरी आहे का? अहो तुम्ही भांडायला लागला ना, आपण बॅकआउट. काय काय प्रॉब्लेम काय तुमचा? काय सांगू तुम्हाला दत्ताराम भाऊ, माझं म्हणजे ना, माझ्याशी कोणी असं वरच्या आवाजात बोललो ना तर आपली बोलतीच बंद होते. काय बोलताय का तुम्ही? तुमच्याशी वरच्या आवाजात? अहो वकिलीचा धंदा आहे तुमचा, कोर्टामध्ये जोर जोरानं बोलायला लागतं ना तुम्हाला. अहो ही वकिली चालायची कशी पुढं? अहो तिथे वेगळं आहे हो. कसं? तिथे ना याने बोलावं लागतं आणि तिथे आपला हात कोणी धरू शकत नाही. पण जेव्हा ह्याचा प्रश्न येतो ना, याचा प्रश्न कोण आहे? नाही नाही, कोण नाही, कोण नाही. नाही हरकत नाही, तुम्ही जरी सांगितलं नाही ना, मॅटर आपल्या लक्षात आणलंय. काय असतं, इथून जेव्हा प्रॉब्लेम सुरू होतो ना, ते फक्त आपल्या हक्काच्या माणसाबरोबर होतं. आणि कशामुळे होतं? गैरसमज. 99% ते गैरसमजामुळे होतं. पण गैरसमज कशामुळे होतो? आपण समोरच्याचं नीट ऐकून घेत नाही म्हणून. हा, हेच मला म्हणायचंय, माणूस समोरच्याचं ऐकून का घेत नाही? या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. का? का म्हणजे तुमचा एक प्रॉब्लेम आहे हो. तुम्ही ना मन मोकळं करून भडाभडा बोलत नाही. तुम्ही तुमच्या मनात मला सांगितलं नाही, सोल्युशन काढणार कसं मी? आता सांगा कोण आहे? नाही नाही, हे कोण नाही, कोण नाही, कोण नाही. हे असं आहे तुमचं, हे मनामध्ये दडून ठेवताना माणसाने सोल्युशन काढायचं कसं मला सांगा ना तुम्ही. मला कळलंय, मला काय करायचं ते मला कळलं, मी जातो. हो कळलं. हे बघा, तिथं तरी मन मोकळं करून बोला, भडाभडा बोला. आहे का? आज सोड्यावरच काम झालं. चीअर्स. काय ग, झोप लागत नाही? हा, नाही लागत आहे. नेहमीची झोपायची जागा बदलली ना, म्हणून असेल. थोडा वेळ डोळे बंद करून पड, झोप लागेल बघ. हो. मी गरम दूध आणू का तुझ्यासाठी? नाही नाही, नको नको, तुम्ही नका त्रास करून घेऊ. मी एक काम करते, मी बाहेर जाऊन झोपते. तुमची झोपमोड नको व्हायला. हा, माझी झोपमोड नाही होत ग. आमच्या वृद्धाश्रमात ना कोणी ना कोणीतरी जागा असायचंच. आणि थोडे दिवस आमची जेव्हा ओळख झाली ना, तेव्हा जो जागा राहायचा ना, त्याला आम्ही घुबड म्हणायचो.
घुबड. किती गोड असतेस. अशीच हसत राहा. खूप सहन केलंयस ना तू. हसू तर येतच आहे, पण स्वतःवरच हसू येत आहे मला. काय आयुष्याची आपण चित्र रंगवतो आणि काय होऊन बसलंय माझं. माझा विश्वासच नाही बसत आहे. परमेश्वर. काय ग, कोणाचा फोन आहे? नवऱ्याचा का? हो, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आज. मी घरी नाही म्हणून त्यांनी फोन केला असणार. मी काय कळत नाहीये काय करू. कारण मी जर फोन उचलला नाही तर म्हणजे आत्ता तो कसा वागेल, काय बोलेल, काही सांगता येत नाही. फार व्हायलंट होतो तो. मला घरात नाही बघून वेडा होईल तो. म्हणजे कदाचित तोडफोड पण. घेऊ का मी फोन? तू फोन बंद कर. फोन बंद कर. नाही बंद कर फोन. पण त्यांनी काही जीवाचं बरं वाईट केलं तर. काय होत नाही त्याला. काय झालं ग? मेसेज आलाय. आता जर फोन उचलला नाहीस तर मी जीवाचं बरं वाईट करून घेईन. तू एक काम कर, तू ओमला जाऊन सांग. पण तो जागा असेल का? हो, जाऊन सांग पटकन. हो. ए ओमचा फोन आहे. बघ मी म्हटलं नव्हतं तुला, तो नक्की फोन करे. काही इनसेन्सिटिव्ह नाहीये तो. इनसेन्सिटिव्ह नाहीये. हे सगळं जर झालं ते इनसेन्सिटिव्ह नाहीये. प्लीज तू एकदा त्याचं म्हणणं काय ते ऐकून घे ना. न चिडता प्लीज एकदा. हॅलो ईशा, मी ओम बोलतोय. तुझा नंबर अजून तरी फोन बुक मधून डिलीट नाही केलाय मी माझ्या. बोल. मी आपण दोघे शांतपणे बोलूया. मी सगळं ऐकून घ्यायला तयार आहे तुझं. ओके, मलाही बरं वाटेल त्याने. मी फक्त एक रिक्वेस्ट करू प्लीज. कधी ना आपला फोन चालू असताना फोन असा मध्येच कट नको करूस. कारण मला कुणीतरी जोरात थोबाडीत मारली असं वाटतं. ओके? नाही, मी नाही कट करणार. ओके. मिस्टर ओम चौधरी, तुम्ही बॉक्समध्ये उभे आहात आणि मी तुमची क्रॉस घेते असं समजा. समजा की तुम्ही जे काही बोलताय ते सगळं रेकॉर्डवरती घेतलं जातं आणि मी जे काही विचारते त्याची फक्त हो किंवा नाही एवढीच उत्तरं द्यायची. येस मॅडम. आज आपलं भेटायचं ठरलं होतं. हो, मी निघालो होतो. हो किंवा नाही? हो. हॉटेल ग्रीन रूफ, प्रभात रोड. हो. आपल्या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग प्रमाणे मी तिथे पोहोचले, पण तू आलाच नाहीस. मी तिथे आलो नाही कारण त्याचं कारणही तसंच होतं. हो किंवा नाही? मी कारण विचारली आहेत का? हो. अरे ओम, हे बघ सुधीर फोन करतोय सारखे. 15-20 फोन येऊन गेलेत आणि आता मेसेज केलाय की आता जर फोन उचलला नाही तर मी जीवाचं बरं वाईट करेन म्हणतोय. एक मिनिट. हॅलो ओम, बोलायला इतका उशीर लागतोय का? मी फक्त हो किंवा नाही इतकंच विचारलंय. नाही. हे बघ पुन्हा फोन येतोय. ईशा, मी तुला नंतर फोन करतो. मी एका महत्वाच्या कामात आहे. बाय बाय. ओ आय एम सॉरी. नाही, इट्स ओके. बघू. हॅलो.
नाही ती नाहीये. नाही ती नाही बोलणार तुझ्याशी. मला तुझ्याशी बोलायचंय. हो नाही, मी बोलतो ना तुझ्याशी. तू इथेच थांब. तू बाहेर येणार नाहीयेस माझ्याबरोबर. तू इथेच थांब. एक शब्दही बोलू नकोस. तुझा आवाज येता कामा नये. मी बोलतो त्याच्याशी. हा ऐक, शांतपणे ऐक मी काय सांगतो. सो त्याने परत फोन कट केला. हे असं का वागतोय तो? तो बरा आहे ना? आता तर तुझ्याशी बोलत होता ना तो. काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणाला. असू या क्षणी आत्ता आमच्या फोनपेक्षा काय असू शकतं महत्वाचं? आता त्याचा फोन आला तरच कळेल ना की काय प्रॉब्लेम आहे ते. मला ना काही कळूनच नाही घ्यायचंय आता. मरू दे, मी विचारच नाही करणार आहे कसला. अगं खरंच काहीतरी प्रॉब्लेम असेल, नाहीतर तो असा नाही वागत. तुझ्याशी नसेल वागला, माझ्याशी वागतोय. मला ना कसलाच नाही विचार करायचा आहे आता. ढीकभर काम आहेत आणि कुठल्या गोष्टींना किती प्रेफरन्स द्यायचं ते मी ठरवलंय आता. ईशा कॉफी. हे काय करतेस तू? हा, हे काय करतेस? घरी चालले. आत्ता या वेळेला? हो, मी जाऊच शकते. हे तू जरा अति करतेस बर का. मी आत्ता तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. तुझ्या घरच्यांचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की ईशा कुठे आहे, तर मी त्यांना हे सांगू का की ओम जेवायला आला नाही म्हणून ती चिडली आणि घरी निघून आली? हा, तुला आलाच त्यांचा फोन तर तू काय वाटेल ते सांगू शकतेस. वा, तू खूप लॉजिकली वागतेस ना. हे काय चाललंय तुझं? हा, मी तुला हे करू देणार नाही. का ऐकत नाहीयेस तू? का त्रास देतेस? सॉरी हा, तुलाही माझा त्रास बीस होत असेल तर आय एम सॉरी. ईशा, ऐक माझं. हे मी खूप तुला सिरियसली सांगते. हा, हे वेडेपणा असेल हा, पण मला असं वाटतंय तो खरंच कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे. आणि तो खरंच तुला 10 मिनिटात फोन करेल. तो नक्की फोन करेल तुला. प्लीज ऐक ना, प्लीज. 10 मिनिटात करेल तो फोन. 10 म्हणजे 10 मिनिट फक्त तुझ्यासाठी. हा, 10. ते 10 मिनिटं वेळ आहे ना आपल्याकडे. मग कॉफी प्यायची? पी. तू आत्ताच म्हणाली होतीस ना, तुला कळतं आता कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं ते. नाही, कळतं ना, कळतं. तू ओमला जरा जास्तच महत्व देतेस नाही?
का? सॉरी नाही सॉरी अगं नाही मला फक्त बघायचं काय? होतं की ओमचा फोन आल्यानंतर नाही, आता तू तुझं काय माझी होतं ते interest- नाही हा, माझी sorry. interest- ए, माझं phone फेकू नकोस